नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण मक्याच्या या प्लॉटवर आहोत आणि आपण आज मक्याचे वेगवेगळे दोन प्लॉट पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला फरक दिसून येईल आणि तो फरक नेमका कशामुळे आला आहे हे आपण सविस्तर आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, तुम्ही बघू शकता हा एक मक्याचा वेगळा प्लॉट आणि सोबतच दुसऱ्या बाजूला मक्याचं हे एक प्लॉट। मित्रांनो, या दोन्ही प्लॉटची जी पेरणी आहे ती एकाच दिवशी झालेली आहे, पण आपण जर बघायला गेलो तर दोन्ही प्लॉटमध्ये आपल्याला खूप मोठा फरक दिसत आहे। तर नेमके झालं कशामुळे? तर मित्रांनो, हे जे आपल्याला हिरवं दिसत आहे त्या प्लॉटमध्ये आपण प्रति एकरी खताची मात्रा घेतली होती आणि त्यामध्ये आपण 1 बॅग युरिया, 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग पोटॅश याप्रमाणे आपण प्रति एकरी डोस दिला होता। आणि त्यामध्ये सोबतच इनेरा क्रॉप सायन्स या कंपनीचे फायरो MG या नावानं जे मायक्रोराजा आहे ते मित्रांनो आपण त्यापूरसोबत या पिकामध्ये दिलं होतं आणि बघू शकता तुम्ही आपल्याला फरक जाणवत आहे। आणि बाजूलाच लागून असलेला मक्याचा दुसरा प्लॉट मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण 1 बॅग युरिया, 2 बॅग DAP आणि 1 बॅग पोटॅश आणि सोबतच मायक्रोन्यूट्रिएंट यांची पण मात्रा दिली होती। पण फरक एवढाच आहे मित्रांनो की आपण या प्लॉटमध्ये जो खताचा डोस दिला होता तो आपण पेरणीच्या वेळेस दिला होता, म्हणजे जेव्हा आपण मक्याची लागवड केली त्यावेळेस दिला होता। आणि जो आपण दुसरा प्लॉट तर या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण मका पीक उगवणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपण जी खताची मात्रा होती ती दिलेली आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा।